राजयोग काळाची गरज आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचे प्रतिपादन। माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी ब्रह्मकुमारीत संस्थेला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। तसेच शिव अनुभूती महोत्सवात सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात राजयोग शिबिराची व आध्यात्मिक ज्ञानाची समाजाला अत्यंत गरजेचं असल्याचं प्रतिपादन माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले। प्रज्ञापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयास 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि महाशिवरात्री निमित्त मिरजेत प्रथमच शिव अनुभूती महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे व निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल केनीचे मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या हस्ते संपन्न झाले। यात 36 फूट शिवलिंग दर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन, सहस्त्र शिवलिंग तसेच त्रिदिवसीय राजयोग शिबिर याचा समावेश आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान आमदार माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हे उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की तणावमुक्त जीवनासाठी राजयोग ही काळाची गरज असल्याचं सांगितलंय। उपजिल्हाधिकारी स्नेहल केनीचे म्हणाल्या की सुखी जीवन करण्यासाठी अशा प्रकारच्या राजयोग व शिव अनुभूती महोत्सवाची गरज असल्याचं सांगितलंय। यावेळी उपस्थित सर्व अतिथी यांनी या शिव अनुभूती महोत्सवात आयोजित केलेली प्रदर्शनं, 12 ज्योतिर्लिंग, 36 फुटी शिवलिंग, आध्यात्मिक माहिती सांगणाऱ्या पुस्तकांचा स्टॉल, योग कक्ष इत्यादी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तानाजी ओमासे, संचालक सत्यसाई सेवा समिती मिरज, सुधीर गोरे, पर्यावरण तज्ञ मिरज, विजय रांजणे, संचालक इस्कॉन संस्था मिरज व मिरज ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचं आयोजन न्यू टू गार्डन अग्निशामक दलासमोर सांगलीकर मळा मिरज इथं दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीपर्यंत केले असल्यानं सर्वांनी सदिच्छा भेट देऊन याचा लाभ घ्यावा असं आवाहन ब्रह्मकुमारीज मिरजेच्या मुख्य संचालिका निवेदिता बेहेन यांनी केले। सदरील कार्यक्रमाचं आयोजन ब्रह्मकुमारीज मिरजच्या मुख्य संचालिका निवेदिता बेहेन यांच्या मार्गदर्शनाखाली उर्मिला दिदी, संतोषी दिदी, चित्रा दिदी व ब्रह्मकुमारीज परिवारातील सदस्य यांनी केले।